नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण अशुद्ध सेमीकंडक्टर म्हणजे काय पाहिले होते आणि त्याचे प्रकार होते पी टाईप आणि एन टाईप। आता या व्हिडिओमध्ये आपण एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे हा एन टाईप सेमीकंडक्टर कसा तयार होतो याचं रचनाकृतीसह स्पष्टीकरण पाहणार आहोत। इथं आपण दाखवलेलं आहे की एक ॲटम घेतलेला आहे ज्याची संयुजा 5 आहे, म्हणजे त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत। शेवटच्या कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, तिथं दाखवलेले आहेत पहा 1 2 3 4 आणि हा 5वा। ओके, आता हे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 4 इलेक्ट्रॉन्स सिलिकॉनच्या म्हणजे सेमीकंडक्टरच्या 4 अणूंबरोबर हे सहसंयुज बंध म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड निर्माण करतात, इथं केलेले आहेत पहा। आणि त्यामुळे हे कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आहेत म्हणजे बंधामध्ये आहेत म्हणजे मुक्त नाहीत, म्हणजे ते वहनामध्ये भाग घेणार नाहीत, कंडक्शनमध्ये भाग घेणार नाहीत। ओके, आता जो इलेक्ट्रॉन या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये अडकलेला नसतो म्हणजेच मुक्त असतो, ज्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतोय, तर तो वहनामध्ये भाग घेतो। आता इथं 5 संयुज असल्यामुळे काय होतं, 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्या सहसंयुज बंधामध्ये अडकले जातात सेमीकंडक्टरच्या, मात्र एक इलेक्ट्रॉन मोकळा राहतो आणि हा मोकळा इलेक्ट्रॉन म्हणजेच फ्री इलेक्ट्रॉन निर्माण झाला असं म्हणतो आपण। आता हा जो फ्री इलेक्ट्रॉन आहे याचा प्रभार नेगेटिव्ह आहे आणि यावरूनच कदाचित याचं आपण नाव दिलेलं आहे एन टाईप सेमीकंडक्टर। ओके, तर याला नाव दिलेलं आहे एन टाईप सेमीकंडक्टर। हा अणू कुठला ज्याची संयुजा 5 आहे असा हा जो फॉस्फरस असेल तर त्याचा जो अणू आहे हा एक इलेक्ट्रॉन या मटेरियलला सेमीकंडक्टर मटेरियलला म्हणजेच अशुद्ध सेमीकंडक्टर मटेरियलला देतो आणि म्हणून याला आपण डोनर ॲटम असंही म्हणतो। हा आहे डोनर ॲटम, एक इलेक्ट्रॉन डोनेट करतो। आता आपल्याला जेवढे इलेक्ट्रॉन्स अपेक्षित आहेत, हवे आहेत, तेवढे इलेक्ट्रॉन जर निर्माण करायचे असतील तर तेवढे ॲटम आपल्याला या सेमीकंडक्टर स्ट्रक्चरमध्ये ॲड करावे लागतील आणि त्यामुळे आपण काय करणार आहोत तर या सेमीकंडक्टरची वाहकता बदलणार आहोत। ओके, तर ही झाली रचना एन टाईप सेमीकंडक्टरची की तुम्ही दाखवायचं आहे 4 सिलिकॉनचे ॲटम आणि मध्ये एक पेंटाव्हॅलंट ॲटम, तर पेंटाव्हॅलंट म्हणजे ज्याची संयुजा 5 आहे असा, आणि एक अनकवर्ड आयन दाखवायचा म्हणजे अनबॉन्डेड जो बॉन्डमध्ये आलेला नाही असा एक इलेक्ट्रॉन तुम्हाला दाखवावा लागेल। आता हा एक इलेक्ट्रॉन निर्माण झाला, पण जसं आपण शुद्ध सेमीकंडक्टर म्हणतो की एक फ्री इलेक्ट्रॉन असेल तर एक होल असतो, तसं नाही, तर हा एक पूर्णपणे फ्री इलेक्ट्रॉन आपल्याला मिळालेला आहे। समजा या मटेरियलला आपण उष्णता ऊर्जा पुरवली तर काय होईल, उष्णता ऊर्जा पुरवल्यानंतर यातला समजा एखादा इलेक्ट्रॉन फ्री झाला, ओके, हा बॉन्डच्या बाहेर आला, तर इथं जागा मोकळी तयार होईल आणि त्याला आपण होल म्हणणार आहे। अशा वेळेला इलेक्ट्रॉनची संख्या 2 आणि होलची 1, म्हणजे होलची संख्या कमी आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्तच राहणार आहे। म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये सामान्य तापमानाला इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते आणि होलची संख्या कमी असते, मात्र थर्मलीसुद्धा हे इलेक्ट्रॉन आणि होल तयार झालेले असू शकतात। तरीही लक्षात ठेवायचे की आपण पेंटाव्हॅलंटनं जी इलेक्ट्रॉनची संख्या वाढवलेली आहे ती जास्तच राहणार आहे। आता आपण समजून घेऊया एनर्जी बँड डायग्रॅम या एन टाईप सेमीकंडक्टरचा। तर हा आहे कंडक्शन बँड आणि हा आहे व्हॅलन्स बँड। आता शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये आपण पाहिलं की व्हॅलन्स बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स होते आणि कंडक्शन बँडमध्ये नव्हते, किंवा सामान्य तापमानाला धरलं तर काही कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन येतात असं आपण पाहिलं। ओके, आता हा आहे एन टाईप सेमीकंडक्टर। याच्यामध्ये कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स येणार आहेत कारण आपण इलेक्ट्रॉन्स पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ॲड करून निर्माण केलेले आहेत, त्यामुळे इथं तुम्हाला कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवावे लागतील। ओके, त्यामुळे इथं इलेक्ट्रॉन्स येतील आणि व्हॅलन्स बँड हे बँडमध्ये होल्स तुम्हाला तापमानामुळे जर निर्माण झाला तर एखादा होल दाखवावा लागेल, परंतु कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या तुम्हाला जास्त दाखवावी लागेल। म्हणजे कंडक्शन बँडमध्ये इथं इलेक्ट्रॉन्स असतील आणि व्हॅलन्स बँडमध्ये होल्स असतील असं दाखवता येईल आपल्याला। ओके, आता दुसरा एक भाग राहिला तो म्हणजे फर्मीज लेवल। आता ही फर्मीची लेवल
आपण शुद्ध सेमीकंडक्टरला पाहिलं तर कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडच्या बरोबर मध्यावर होती. ओके, कारण आपण काय पाहायचे तर इलेक्ट्रॉनची संख्या आणि होलची संख्या हे चार्ज कॅरियर्स आहेत, हे करंट वहनामध्ये भाग घेणारे आहेत, तर यांची संख्या किंवा यांची डेन्सिटी म्हणूया की जास्त असेल त्या बाजूला ही फर्मीज लेवल झुकलेली असते. आता एन टाईप सेमीकंडक्टर इथं आहे. या एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असल्यामुळे काय होणार आहे तर ही लेवल जी आहे ती वरती शिफ्ट होणार आहे. म्हणजे मध्यावर जी होती शुद्ध सेमीकंडक्टरला, तर या एन टाईप अशुद्ध सेमीकंडक्टरला ती कंडक्शन बँडकडे झुकलेली असेल, म्हणून आपण ती इथं काढलेली आहे. ओके, या पद्धतीने दाखवलेलं आहे. आणि हा दोन कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँडमधला जो अंतर आहे ज्याला आपण म्हणणार आहे फॉरबिडन एनर्जी गॅप. ओके, तो इथं दाखवलेला आहे. इथं व्हॅलन्स बँड, कंडक्शन बँड दाखवा आणि फर्मीची लेवल दाखवा, एवढं आपल्याला अपेक्षित आहे एन टाईप सेमीकंडक्टरच्या एनर्जी बँड. आता आपण पाहूया की या एन टाईप सेमीकंडक्टरचं सिम्बॉलिक प्रेझेंटेशन म्हणजे सांकेतिक चिन्ह कसं काढता येईल. तर हे सिम्बॉलिक प्रेझेंटेशन असं दाखवले पहा की याच्यामध्ये हा आहे धन आयन, हा आहे इलेक्ट्रॉन. ओके, आता एन टाईपमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे म्हणून इथं आपण हे भरीव गोल जे दाखवलेले आहेत ब्लॅक, याला आपण म्हणणार आहे इलेक्ट्रॉन. तर काही प्रमाणामध्ये होल्ससुद्धा निर्माण होतात म्हणून हे होल्ससुद्धा दाखवलेले आहेत. म्हणजे होलची संख्या कमी दाखवा आणि इलेक्ट्रॉनची संख्या जास्त दाखवा. आता इथं आणखी एक बाब तुम्हाला स्पष्ट करायचे की अधिक चिन्हानं दाखवलेले जे हे धन आयन आहेत याचा काय अर्थ होतो, तर तो मी तुम्हाला इथं स्पष्ट करतो. आता इथं हा आपण डोनर ॲटम दाखवलेला आहे आणि हा त्याचा फ्री इलेक्ट्रॉन दाखवलेला आहे. आता या ॲटमच्या बाबतीत पहा, व्हॅलन्समध्ये असलेला हा म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये असलेला हा जो फ्री इलेक्ट्रॉन आपण दाखवला आहे, म्हणजे हा त्याला बॉन्डमध्ये आला नाही, याचा अर्थ मुक्त राहिलेला आहे, म्हणजेच तो वहनामध्ये भाग घेणार आहे, म्हणजे या ॲटमशी तो जोडला जाणार नाही असा त्याचा अर्थ होईल. मग हा या ॲटमपासून जर दूर गेला तर काय होईल, या ॲटमला धनप्रभार प्राप्त होईल. म्हणजे हा जो डोनर ॲटम आहे तर डोनर ॲटमला त्याच्याबरोबर हा पाचवा इलेक्ट्रॉन आहे, चार तर आहेतच, परंतु हा जो पाचवा आहे जो अनबॉन्डेड आहे, जो वहनामध्ये भाग घेणार आहे, तर हा जर निघून गेला तर याच्यावर धनप्रभार येणार आहे या ॲटमला, म्हणजेच हा आयन तयार होणार आहे, धन आयन तयार होणार आहे, अशी याची संकल्पना आहे. त्यामुळं हे जे पूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, 4 सिलिकॉन ॲटम आणि हा पेंटाव्हॅलंट ॲटम आणि त्याचा हा फ्री इलेक्ट्रॉन, तर याचं सांकेतिक चिन्ह थोडक्यामध्ये एका या स्ट्रक्चरसाठी हे एवढं दाखवता येणार आहे आपल्याला की एक पॉझिटिव्ह आयन म्हणजे हा पेंटाव्हॅलंट, त्याच्याबरोबर त्याचा होणारा फ्री इलेक्ट्रॉन, असं की हा जर निघून गेला वहनासाठी तर हा आयन तयार होणार आहे एक इलेक्ट्रॉन गेल्यामुळं आणि त्याचा प्रभार धन असणार आहे. म्हणून आपण ही आकृती अशी काढलेली आहे की इथं हे धन आयन दाखवलेले आहेत आणि त्याच्याबरोबर डोनर, हा डोनर जो ॲटम आहे त्याचा हा आयन तयार होईल जर हा इलेक्ट्रॉन निघून गेला तर. आणि अशा पद्धतीनं हे प्रेझेंटेशन आपल्याला करायचं आहे एन टाईप सेमीकंडक्टरसाठी. आता नोट्स समजावून घेऊया. शुद्ध जर्मॅनियम किंवा सिलिकॉनमध्ये फॉस्फरस किंवा अँटीमनीसारखी पेंटाव्हॅलंट अशुद्धता शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये मिश्रित केल्यास एन प्रकारचा अर्धवाहक प्राप्त होतो. खालील आकृतीमध्ये, म्हणजेच आपण यापूर्वी जी आकृती दाखवली होती ती पाहूया. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये प्रत्येक पेंटाव्हॅलंट अशुद्धता अणू, उदाहरणार्थ अँटीमनी, त्याच्या 5 पैकी 4 इलेक्ट्रॉनच्या साहाय्याने 4 जर्मॅनियम अणूसह सहसंयुज बंध निर्माण करतो. 5वा इलेक्ट्रॉन हा अँटीमनी अणूशी बंधरहित असतो. या इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन असं म्हणतात. त्यामुळे विद्युत क्षेत्राच्या वापराने तो व्हॅलन्स बँडपासून कंडक्शन बँडपर्यंत सहज उत्तेजित होऊ शकतो. अशा प्रकारे प्रत्येक अँटीमनी अणू जर्मॅनियममध्ये एक मुक्त इलेक्ट्रॉनचे योगदान देतो आणि शुद्ध जर्मॅनियमला एन प्रकारचा बाह्य अर्धवाहक बनवतो. आणि या अँटीमनी अणूला आपण डोनर ॲटम असं म्हणणार आहोत. ओके, याचबरोबर या सेमीकंडक्टरमध्ये मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या होलच्या संख्येपेक्षा जास्त आहे,
मुक्त इलेक्ट्रॉनची संख्या धन अचल आयनांच्या संख्येच्या समान आहे. म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह आयन्स निर्माण होणार आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये आहेत. आणि फर्मीची पातळी ही कंडक्शन बँडकडे सरकलेली असते. तर मला वाटतं एन टाईप सेमीकंडक्टर कसा तयार करतात, त्याची रचना कशी असते, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समजलं असेल. धन्यवाद.